नमस्कार मंडळी, माझ्या मिनी ब्लॉग्समध्ये तुमचे स्वागत आहे. घरचे सर्वजण कामात आहेत आणि हे नुसते धंदे करत आहेत, लहान लेकरं. आणि आमच्या घरी गंगूमावशी आल्या आहेत आणि त्यांनी एकदम सुंदर सुंदर ज्वेलरी आणल्या होत्या लक्ष्मीसाठी. बट आमच्या घरी ऑलरेडी असल्यामुळे फक्त मी पाहून ते ठेवून दिल्या. आणि माझी दीदी इथं मोदक करत होते, म्हणजे बेसनाचे लाडूचे ते मी मोदक करत होती. खूप छान प्रकारे हे त्याचा आकार येत होता आणि मला पाहूनच खाऊ वाटत होतं, पण मला कोणी देत नव्हतं. हे पहा तुम्ही, नुसतं पहा, तुम्हाला काय भेटणार नाही हे. आणि हे दोन्ही माझ्या बहिणी नुसतं ड्रॉइंग काढत होत्या आणि हे कुणाचं घर काढत होत्या तेच त्यांनाच माहीत नव्हतं. आणि ह्या दोघीमध्ये कॉम्पिटिशन सुरू होतं. आणि नंतर मी करंजा करत होते, साच्यात करत होते. पहिल्यांदा मी पाती घेतली, त्यामध्ये थोडं सारण टाकलं आणि नंतर साईडनं पाणी लावून ते साचा बंद केला. आणि नंतर ते एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी काढून टाकला. आणि मी खूप साऱ्या करंजा करत होते आणि मी फराळाचं फक्त करंजाच हे केले होत्या, बाकी काही फराळाचं केलं नव्हतं मी. आणि हे फक्त मला काम माझ्या आईनं मला करू दिलं होतं. आणि बघा किती छान प्रकारे मी साच्यातून बाहेर काढली आहे करंजी, एकदम छान झाली होती. आणि हे पहा, मी एवढ्या साऱ्या करंज्या केल्या आहेत. आणि नंतर मी कोटीतून गहू आणि ज्वारी काढत होते, कारण राशी मांडायच्या होत्या. आणि आमची दीदी इथं सगळ्याची पॅकिंग करत होती, सर्व फराळाची आणि सर्व राशींची. तुमच्या घरी तुम्ही कशी पॅकिंग करता मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही दरवर्षी अशीच पॅकिंग करतो आरतीवर. आणि लक्ष्मी येणार होत्या, संध्याकाळ लवकरच झाली होती. आणि हाताचे साचे असतात ना, ते लक्ष्मी आली माझ्या पावलाने ते वाले असतात. आणि लक्ष्मीची पूजा सुरू होती. आणि हे 2 लक्ष्म्या आमच्या आजीच्या आणि 2 लक्ष्म्या माझ्या आईच्या आहेत.